बच्चू कडूंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस। काल महसूल मंत्री बावनकुळेंनी घेतली भेट। आज उपोषणावर तोडगा निघण्याची शक्यता। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्या मान्य होणार का याकडे सुद्धा लक्ष। मुंबई आणि रायगडला आज रेड अलर्ट, तर सिंधुदुर्गाला उद्या रेड अलर्ट। मुंबईत आज 50 ते 60 प्रति तास किलोमीटरच्या वेगाने वारे वाहण्याचा अंदाज। पुण्यामध्ये मुसळधार पावसाची तुफान फटकेबाजी। शहरामधील मध्यवर्ती भागातील रस्त्यांना तळाचं स्वरूप। पिंपरी चिंचवडच्या ओढ्यात 4 ते 5 वाहनं गेली वाहून। लातूरमध्ये कोरोनासोबत ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव। घोड्यांचा आजार असलेल्या ग्लँडर्स माणसांमध्ये पसरण्याची भीती। राज्यामध्ये कोरोनाचा धोका वाढला। काल 4 रुग्णांचा मृत्यू, 102 नवे सक्रिय रुग्ण। मुंबई, कोल्हापूर, सातारा आणि उल्हासनगरमध्ये सर्वाधिक रुग्ण। इस्रायल-इराण युद्धाचे भारतावर सुद्धा परिणाम। सोन्याच्या दरामध्ये 24 तासांमध्ये 2,500 वाढ। इंधनाचे दरही वाढण्याची शक्यता। इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका। इस्रायलकडून इराणच्या 4 अणु प्रकल्पांवर तर 2 सैन्य ठिकाणांवर पुन्हा हल्ला। अणु रिसर्च सेंटर उद्ध्वस्त केल्याचा दावा, तर इराणनं सुद्धा डागली 100 क्षेपणास्त्र। अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 275 वर। महाराष्ट्रातील 17 जणांचा बळी, तर प्रत्येक उड्डाणापूर्वी बोईंग विमानाची तपासणी होणार। डीजीसीएचा निर्णय। नवी मुंबई विमानतळ परिसरात सिडको वसवणार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहर। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शनिवारी 5 विदेशी विद्यापीठांना दिलं जाणार इरादापत्र। आता नवी मुंबईमध्येच घेता येणार जगभरातील महत्त्वाच्या विद्यापीठांची डिग्री। मुंबईतील लालबागच्या राजाचा आज मुहूर्त पूजन संपन्न। मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत मंडळाचे खजिनदार मंगेश दळवींच्या हस्ते पूजन। 27 ऑगस्टला राजाचं आगमन। आणि पंढरपूरमध्ये आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणीला सुरुवात। पहिला एक दिवशी 1200 टोकन देणार। आषाढी एकादशी आणि वारीसाठी महत्त्वाचा निर्णय। 15 जून पासून विठुरायांचं पदस्पर्श दर्शन।